Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the third example on the computation of income from profession. In this particular example, we are going to see or study the two new adjustments for computing the income from profession. या लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम प्रोफेशनचं तिसरं एक्झाम्पल पाहणार आहोत. या एक्झाम्पलमध्ये आपण दोन नवीन ॲडजस्टमेंटचे इफेक्ट हे पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 3. Dr. Gupta is a doctor working in Mumbai. Okay, this is the first sentence of this example, and in this sentence it is mentioned that Dr. Gupta is the person, he is a doctor and he is working in Mumbai. या पहिल्या सेंटेन्समध्ये आपल्याला तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत. व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर गुप्ता, दुसरी गोष्ट तो व्यक्ती डॉक्टर आहे, आणि तिसरी गोष्ट तो कुठे काम करतो तर तो मुंबईमध्ये काम करतो. सो डॉक्टर गुप्ता इज द नेम ऑफ द पर्सन अँड ही इज अ डॉक्टर. दिस इज फर्स्ट. आफ्टर दॅट वी आर गिवन अ रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आपल्याला एक्झाम्पलमध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिले, ते कोणत्या तारखेचं आहे तर फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. 31 मार्च 2020 अखेरीचं रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे. दिस इज द रिसीट साईड. डेबिट साईड ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज कॉल्ड द रिसीट साईड. जी डेबिट बाजू असते दिस इज द डेबिट साईड. डेबिट साईडला ऑल रिसीट्स आर रेकॉर्डेड. ऑन द डेबिट साईड ऑल रिसीट्स आर रेकॉर्डेड, and on the credit side this is the credit side. On credit side all payments are recorded. जे आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलं जातं त्याची जी डेबिट बाजू असते, डेबिट बाजूला सर्व रिसीट्स म्हणजे पैसे आले ते रिसीट बाजूला रेकॉर्ड केले जातात. आणि क्रेडिट साईड जी पेमेंट साईड असते, आपण ज्या वेळेला एखादं पेमेंट करतो, when we make any payment then cash goes out from us, त्यावेळेला आपल्याकडचे पैसे जे आहेत ते पैसे जातात. सो ऑल पेमेंट्स आर रेकॉर्डेड ऑन द क्रेडिट साईड. डेबिट साईडला पैसे आले म्हणजे इन्कम आहे, आणि क्रेडिट साईडला पेमेंट म्हणजे पैसे गेले म्हणजे तो आपला खर्च आहे. आपल्याला हे रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे. सगळ्यात अगोदर फर्स्टली वी विल स्टार्ट विथ द डेबिट साईड विच इज रिसीट साईड. जे रिसीट साईड आहे, डेबिट साईड आहे, त्या रिसीट साईडचे आपण एक बॅलन्सेस बघूया. काय काय आपल्याला रिसीट सांगितल्यात, कोणकोणत्या मार्गाने हा जो कोण व्यक्ती आहे, व्यक्तीचं नाव काय आहे तर डॉक्टर गुप्ता, या व्यक्तीला कोणकोणत्या मार्गाने पैसे आले. रिसीट म्हणजे पैसे आले. ओके, सगळ्यात महत्त्वाचं रिसीट म्हणजे काय, रिसीट म्हणजे पैसे आले. या व्यक्तीला डॉक्टर गुप्ता या व्यक्तीला कोणकोणत्या मार्गाने पैसे आलेत, कोणकोणते रिसीट्स मिळालेत ते बघूया. पहिलं रिसीट सांगितलं आहे टू ओपनिंग कॅश बॅलन्स. ओपनिंग म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा कॅश बॅलन्स किती आहे, अमाऊंट इज 1,50,000, 1,50,000 एवढा ओपनिंगचा सुरुवातीचा कॅश बॅलन्स आहे. हा कॅशचा बॅलन्स आहे. अँड वी नो दॅट कॅश इज अवर असेट. ओके, कॅश हे काय आहे तर कॅश ही आपली असेट आहे. आणि ज्या वेळेला when we have to calculate the income from profession then we have to consider only the incomes and expenses. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं असतं त्यावेळेला फक्त आपल्याला इन्कम्स आणि एक्सपेन्सेस एवढ्याचाच विचार करावा लागतो. कॅश ही असेट आहे आणि आपल्याला कोणतीही असेट घ्यावी लागत नाही. त्यामुळे हा जो ओपनिंग कॅश बॅलन्स आहे ती आपली असेट असल्याकारणानं ती आपल्याला विचारात घ्यावी लागत नाही. त्यामुळं रिसीट अँड पेमेंट अकाउंटचे डेबिटची सुरुवात ही नेहमी कॅश बॅलन्स नव्हते, ओपनिंग कॅश बॅलन्सने. आणि जो शेवट आहे बघा क्रेडिट साईडला, दिस इज क्रेडिट साईड. आणि क्रेडिट साईडचा शेवट बघा काय सांगितलं आहे, बाय क्लोजिंग कॅश बॅलन्स. क्लोजिंग म्हणजे वर्षाच्या शेवटी कॅश बॅलन्स किती आहे बघा, तर अमाऊंट आहे त्याची 6 लाख रुपये. वर्षाच्या शेवटी मीन्स ऑन क्लोजिंग अ कॅश बॅलन्स ऑफ ₹6 lakhs इज अवेलेबल. 6 लाख रुपये कॅश बॅलन्स शिल्लक आहे. अँड कॅश बॅलन्स इज अवर असेट. अँड while calculating income from profession we don't have to consider the assets. आपण ज्या वेळेला एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचे इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला आपल्याला कोणतीही असेट विचारामध्ये घ्यावी लागत नाही.
म्हणजे कॅश बॅलन्स जी असेट आहे ते आपल्याला विचारात घ्यावी लागत नाही. त्यामुळं डेबिट साईडचा ओपनिंग कॅश बॅलन्स असेल किंवा क्रेडिट साईडचा शेवटचा क्लोजिंग कॅश बॅलन्स असेल हे आपल्याला विचारात घ्यावे लागत नाही. ते सोडून बाकीचे आता सर्व पॉईंट आपण पाहूया. पहिल्यांदा आपण कोणती साईड बघतोय बघा, तर आपण रिसीट साईड बघतोय. मगाशी सांगितल्याप्रमाणे रिसीट म्हणजे कॅश आपल्याला मिळाली. हा जो कोण व्यक्ती आहे, व्यक्तीचं नाव काय बघा, तर डॉक्टर गुप्ता. डॉक्टर गुप्ताला कोणते पैसे मिळालेत बघा. पहिले सांगितले पेशंट फी. पेशंटकडून किती फी मिळाले, अमाऊंट ऑफ पेशंट फी इज ₹51,10,000. 51,10,000 एवढे पेशंटकडून फी मिळालेली आहे. दिस इज फर्स्ट इन्कम. देन सेकंड इन्कम गिव्हन इज कन्सल्टेशन फी. कन्सल्टेशन मीन्स फीज रिसिव्ड बाय द डॉक्टर फॉर गिव्हिंग द सजेशन्स. कन्सल्ट करणे म्हणजे सल्ला देणं. ओके, ज्या वेळेला एखादा पेशंट येतो त्यावेळेला डॉक्टर जे सल्ला देतात त्याबद्दल डॉक्टरांना फी किती मिळाली, तर अमाऊंट इज ₹3 lakhs. देन नेक्स्ट इन्कम इज व्हिजिटिंग फी. ओके, नॉर्मली द डॉक्टर्स गिव्स विजिट टू द नियर बाय हॉस्पिटल्स. ओके, आजूबाजूचे जे हॉस्पिटल्स असतात त्या हॉस्पिटलला व्हिजिट डॉक्टर देतात आणि तिथे व्हिजिट दिल्याबद्दल डॉक्टरांना जी फी मिळते इट इज कॉल्ड एज अ व्हिजिटिंग फी. या डॉक्टरांना किती व्हिजिटिंग फी मिळाली बघा, तर अमाऊंट इज ₹2 lakh. 2 लाख रुपये एवढी व्हिजिटिंग फी मिळालेली आहे. दिस इज थर्ड इन्कम. देन नेक्स्ट इन्कम इज रेंट ऑफ हाऊस. घराचं रेंट मिळालं. किती रुपये रेंट मिळाले, अमाऊंट ऑफ रेंट रिसिव्ड इज ₹4,80,000. 4,80,000 रुपये एवढं रेंट मिळाले. हे कशाचं रेंट आहे, हे घराचं रेंट आहे. ओके, घर रेंटवरती दिलं होतं त्याचं रेंट मिळालं किती, 4,80,000. त्यानंतर नेक्स्ट इन्कम इज डिव्हिडंड ऑन शेअर्स. ओके, डिव्हिडंड किती मिळाला आहे, अमाऊंट ऑफ डिव्हिडंड इज ₹60,000. 60,000 रुपये एवढा डिव्हिडंड मिळालेला आहे. ओके, डिव्हिडंड कशावरती मिळालं आहे, तर शेअर्सवरती. शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट आपण केली की वर्षाच्या शेवटी त्यावरती जे रिटर्न्स मिळतात, द शेअर होल्डर गेट्स द रिटर्न इन द फॉर्म ऑफ अ डिव्हिडंड. असा ह्या डॉक्टरला, डॉक्टर कोण आहे, डॉक्टर गुप्ताला किती डिव्हिडंड मिळालं आहे, तर 60,000 रुपये एवढा डिव्हिडंड मिळालेला आहे. अँड लास्ट इन्कम इज टू सॅलरी फ्रॉम लोकल मेडिकल कॉलेज. सॅलरी मिळाली, हा पगार आहे. नावामध्येच काय सांगितलं बघा, पहिला शब्द आहे तर ही सॅलरी आहे, पगार आहे. कुणाकडून पगार मिळाला आहे, तर फ्रॉम लोकल मेडिकल कॉलेज. एखादं लोकलचं आजूबाजूच्या जवळचं मेडिकल कॉलेज आहे. ओके, त्या कॉलेजमध्ये काम केल्याबद्दल या डॉक्टरला सॅलरी मिळाली. किती रुपये सॅलरी मिळाली, तर 6 लाख रुपये. ओके, 6 लाख रुपये मिळाले. पण हे कशाचे मिळाले, तर हे पैसे सॅलरीचे मिळालेले आहेत. हा व्यक्ती डॉक्टर आहे. ओके, डॉक्टर आहे म्हणूनच तो व्यक्ती तिथं मेडिकल कॉलेजमध्ये काम करत असेल, काहीतरी लेक्चरर म्हणून असेल, टीचर म्हणून असेल. पण तिथून त्याला जे पैसे मिळाले ते कशाच काय म्हणून मिळाले, तर ते पैसे त्याला सॅलरी म्हणून, पगार म्हणून मिळालेले आहे. आणि त्यामुळे हे जे काही सॅलरीचे पैसे मिळाले हे इन्कम आहे, परंतु हे सॅलरी इन्कम आहे, हे काय प्रोफेशनचं इन्कम नाही. ओके, हा व्यक्ती डॉक्टरच आहे म्हणूनच ह्याला टीचर म्हणून अपॉइंट केलं असेल, परंतु जे मिळणारं इन्कम आहे त्या इन्कमचं नाव सॅलरी असल्यामुळं ते इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडिंगखाली ते टॅक्सेबल होतं. ते इन्कम फ्रॉम प्रोफेशनमध्ये येतं नाही. वाय, इट इज बिकॉज द रेम्युनरेशन, द इन्कम विच इज रिसिव्ड ₹6 lakhs इज टायटल्ड ॲज सॅलरी फ्रॉम कॉलेज. त्याचं नाव काय आहे, 6 लाख रुपये जे मिळाले ते काय म्हणून मिळालेले आहेत, तर सॅलरी फ्रॉम कॉलेज, पगार म्हणून मिळाले. त्यामुळे तो इन्कम जो आहे 6 लाख रुपये तो इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडिंगखाली तो कॅल्क्युलेट केला जातो. तो इन्कम फ्रॉम प्रोफेशनमध्ये येतं नाही, कारण तो सॅलरी इन्कम आहे आणि त्यासाठी इन्कम फ्रॉम सॅलरी असं आपलं एक सेपरेट हेडिंग आहे अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट. ओके, सो दीज आर द डिफरंट रिसीट्स. ओके, ऑफ डॉक्टर गुप्ता. हा जो कोण डॉक्टर गुप्ता आहे, ओके, त्या व्यक्तीच्या ह्या वेगवेगळ्या रिसीट्स आहेत. ओके, these are the different receipts. Now we will read the different payments made by him during the year. क्रेडिट साईडला जे वेगवेगळे पेमेंट्स आपल्याला दिलेले आहेत, या डॉक्टर व्यक्तीने कोणकोणते पेमेंट केले बघा. पहिलं पेमेंट काय, फर्स्ट पेमेंट इज फॉर परचेस ऑफ मेडिसिन्स ₹20,20,000.
ओके, या डॉक्टरने पहिलं पेमेंट केलं आहे मेडिसिनसाठी, मेडिसिन्स परचेस केल्या, खरेदी केल्या, त्यासाठी पेमेंट केलं 20,20,000. दिस इज फर्स्ट पेमेंट. देन सेकंड पेमेंट इज असिस्टंट सॅलरी. डॉक्टरच्या मदतीसाठी जो असिस्टंट असतो, सहाय्यक असतो, मदत करणारा व्यक्ती असतो, त्याला सॅलरी पेड केली, पगार पेड केला. किती पेड केला आहे? अमाऊंट इज ₹5,60,000. 5,60,000 एवढा वर्षाचा पगार हा पेड केलेला आहे, कारण हे रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड आहे, म्हणजे हे वर्षाचं आहे. ओके, त्यामुळे एवढा पगार पेड केला कुणाला? असिस्टंटला. देन नेक्स्ट पेमेंट इज नर्स सॅलरी. अमाऊंट ऑफ नर्स सॅलरी इज ₹6 lakhs. हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये जी कोण नर्स काम करत असेल तिला किती वर्षाचा पगार पेड केला आहे? तर 6 लाख रुपये एवढा पगार हा पेड केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पेमेंट इज फॉर हॉस्पिटल रेंट अँड अमाऊंट इज ₹4,80,000. यात हा व्यक्ती डॉक्टर आहे. डॉक्टर आहे म्हणजे या व्यक्तीचा दवाखाना असेल, हॉस्पिटल असेल, त्या हॉस्पिटलचं रेंट पेड केले. किती रुपये रेंट पेड केले? तर 4,80,000 एवढं रेंट पेड केलेलं आहे. देन नेक्स्ट इन्कम इज टॅक्स ऑफ हाऊस. घराचा टॅक्स. टॅक्स कशात सांगितलं आहे? टॅक्स ऑफ हाऊस. किती पेड केला आहे बघा? अमाऊंट इज ₹1,20,000. 1,20,000 एवढा टॅक्स हा पेड केलेला आहे. परंतु हा टॅक्स कुठला आहे? हा टॅक्स घराचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पेमेंट इज फॉर रिपेअर्स ऑफ हॉस्पिटल अँड अमाऊंट ऑफ रिपेअर्स इज ₹4,60,000. हॉस्पिटलचं रिपेअरिंग केलं, दुरुस्ती केली. ओके, दुरुस्तीचा खर्च किती आला? तर 4,60,000. त्यानंतर द नेक्स्ट पेमेंट इज बाय स्टेशनरी. स्टेशनरीसाठी किती पेमेंट केलं आहे? पेमेंट मेड फॉर स्टेशनरी इज ₹3 lakhs. 3 लाख रुपये हा स्टेशनरीवरती खर्च केलेला आहे पूर्ण वर्षभरामध्ये. त्यानंतर पुढचा खर्च आहे नेक्स्ट एक्सपेंडिचर इज बाय इन्कम टॅक्स पेड. इन्कम टॅक्स पेड केला. किती रुपये पेड केला आहे? अमाऊंट ऑफ इन्कम टॅक्स पेड इज ₹3 lakhs. 3 लाख रुपये एवढा इन्कम टॅक्स. व्हॉट इज इन्कम टॅक्स? इन्कम टॅक्स मीन्स टॅक्स ऑन द पर्सनल इन्कम ऑफ एन इंडिव्हिज्युअल. एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या पर्सनचं जे स्वतःचं वैयक्तिक खाजगी उत्पन्न आहे त्या उत्पन्नावरचा जो काही टॅक्स असतो इट इज कॉल्ड एज अ इन्कम टॅक्स. सो इन्कम टॅक्स इज ऑन द पर्सनल इन्कम ऑफ एनी पर्सन. कोणत्याही व्यक्तीचं जे पर्सनल इन्कम आहे, खाजगी इन्कम आहे, त्या इन्कमवरचा हा टॅक्स असतो. त्यामुळं हा टॅक्स पर्सनल इन्कमवरचा आहे. त्यामुळं जो टॅक्स आपण पेड करतो तो आपला पर्सनल एक्सपेन्सेस असतो, खाजगी खर्च असतो. तो काय आपल्या प्रोफेशनचा खर्च नाही, तर तो आपला वैयक्तिक म्हणजेच पर्सनल खर्च आहे. त्यानंतर पुढचा खर्च हा जो पहिल्यांदा आलेला आहे तो आहे पूजा एक्सपेन्सेस. अमाऊंट ऑफ एक्सपेन्सेस इज ₹40,000. okay, normally on certain festivals like Diwali festival, okay, certain doctors, certain professional people, certain businessmen organizes a puja, okay, during the festival period. काही ठराविक ऑकेजनला, जसं की दिवाळी हे ऑकेजन आहे, त्यावेळेला कित्येक बिझनेसेस, कित्येक प्रोफेशनल लोक स्वतःच्या ऑफिसमध्ये, स्वतःच्या बिझनेसमध्ये एखादी धार्मिक विधी म्हणून एखादी पूजा ही ऑर्गनाईज केली जाते. एक धार्मिक विधी ऑर्गनाईज केला जातो. तसा पूजा एक्सपेन्सेस, त्यासाठी एक विधी ऑर्गनाईज केला आणि त्याचा खर्च किती आला तर ₹40,000 एवढा खर्च केलेला आहे. हा एकूण खर्च आहे. त्यानंतर पुढचा एक्सपेन्सेस आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. अमाऊंट ऑफ ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इज ₹3,60,000. ट्रॅव्हलिंगसाठी, येण्या जाण्यासाठी एकूण खर्च किती झाला तर ₹3,60,000 एवढा खर्च झालेला आहे. देन नेक्स्ट एक्सपेंडिचर इज हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस. In the name itself, it is mentioned that this expenses is a household expenses and amount of expenses is ₹13 lakhs. एकूण किती खर्च आहे हाऊसहोल्ड एक्सपेन्सेसचा तर ₹13 लाख एवढा खर्च आहे. त्यानंतर लास्ट एक्सपेन्सेस आहे बघा. लास्ट एक्सपेन्सेस इज सन्ड्री एक्सपेन्सेस. अमाऊंट ऑफ सन्ड्री एक्सपेन्सेस इज ₹3 lakh. सन्ड्री एक्सपेन्सेस म्हणजे किरकोळ खर्च. किती रुपये आहे तो खर्च तर ₹13 लाख एवढा एकूण खर्च आहे. दीज आर द डिफरंट पेमेंट्स मेड बाय मिस्टर गुप्ता, मेड बाय डॉक्टर गुप्ता. हा जो कोण डॉक्टर गुप्ता नावाचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं हे वर्षभरामध्ये केलेले एकूण सर्व पेमेंट्स आहेत. ओके, आणि टोटल बघा काय दिले. टोटल ऑफ बोथ द साइड्स इज ₹69 lakh.
जे काही रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे त्या रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या दोन्ही बाजूची बेरीज किती सांगितली तर 69 लाख आणि 69 लाख एवढी आपल्याला दिलेली बेरीज आहे. ओके, सो दिस इज रिसीट अँड पेमेंट अकाउंट. हे रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे. त्यामध्ये सुरुवातीला डेबिट साईडला जो ओपनिंग कॅश बॅलन्स आहे आणि क्रेडिट साईडला सर्वात शेवटी जो क्लोजिंग कॅश बॅलन्स आहे तो दोन्हीही आपल्याला कॅल्क्युलेशन करताना लागत नाहीत, कारण कॅश बॅलन्स ओपनिंगचा असू नाहीतर कॅश बॅलन्स क्लोजिंगचा असू, कॅश इज अवर असेट and while calculating income from profession we don't have to take this cash balance because it is asset. कॅश बॅलन्स ही असेट असल्यामुळं आपल्याला ती असेट कुठेही कॅल्क्युलेशन करताना लागत नाही, कारण की इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करताना फक्त प्रोफेशनचे इन्कम्स आणि प्रोफेशनचे एक्सपेन्सेस एवढेच विचारात घेतले जातात. हे कॅश बॅलन्स ही असेट आहे, याचं कुठेही आपल्याला कॅल्क्युलेशन करताना विचार करावा लागत नाही, म्हणून त्याला इथे काट मारलेली आहे. दिस इज रिसीट अँड पेमेंट अकाउंट. नाव दीज आर द सर्टन ॲडजस्टमेंट्स. ॲडिशनल इन्फॉर्मेशन, रीड द ॲडजस्टमेंट केअरफुली. फर्स्ट ॲडजस्टमेंट बघा काय. फर्स्ट ॲडजस्टमेंट इज ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इन्क्लूड ₹2 लाख स्पेंट फॉर प्रायव्हेट ट्रिप. त्यांनी सांगितलं आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमध्ये किती रुपये इन्क्लुडेड आहेत तर इन्क्लुडेड ₹2 लाख. 2 लाख रुपये कशाचे आहेत तर ते प्रायव्हेट ट्रिपसाठी केलेला खर्च आहे. आणि हा खर्च कशामध्ये इन्क्लूड केला आहे तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमध्ये तो इन्क्लूड केलेला आहे. म्हणजे ही ॲडजस्टमेंट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसवरती आहे. बघा मग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला टिकमार्क करूया आपण. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला टिकमार्क केली. दिस इज फर्स्ट ॲडजस्टमेंट. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट वाचा. सेकंड ॲडजस्टमेंट काय. रिपेअर्स इन्क्लूड रिपेअर्स ऑफ हाऊस ₹60,000. जो काय रिपेअर्सचा खर्च आहे त्यामध्ये 60,000 रुपये रिपेअरिंग कशाचं आहे तर 60,000 रुपये रिपेअरिंग आहे घराचं. ही रिपेअर्सवरती दिलेली ॲडजस्टमेंट आहे, म्हणून आपण रिपेअर्सचा टिकमार्क करूया. बघा रिपेअर्स कुठे आहे. रिपेअर्स ऑफ हॉस्पिटल म्हटलं आहे त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, म्हणून त्याला टिकमार्क केली. ह्या 2 ॲडजस्टमेंट झाल्या. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट बघा ही पहिल्यांदाच आलेली आहे. थर्ड ॲडजस्टमेंट इज क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन्स ₹20,000. क्लोजिंग स्टॉक मीन्स स्टॉक ॲट द एंड ऑफ द इयर. वर्षाच्या शेवटी आपल्याकडं मेडिसिन्सचा किती क्लोजिंग स्टॉक आहे तर 20,000 रुपये एवढ्या मेडिसिन शिल्लक आहेत क्लोजिंगला, म्हणजे वर्षाच्या शेवटी. मग ही ॲडजस्टमेंट मेडिसिन्सवरती आहे. मग बघा मेडिसिन्स कुठे आहेत तर पहिलंच दिले बघा पेमेंट साईडला परचेस ऑफ मेडिसिन, म्हणून त्याच्यावरती देखील मी टिकमार्क केली. दिस इज थर्ड ॲडजस्टमेंट. अँड लास्ट ॲडजस्टमेंट ही सुद्धा पहिल्यांदा आलेली आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस इन्क्लूड. म्हणजे ही ॲडजस्टमेंट कशावरती आहे सन्ड्री एक्सपेन्सेस. पहिल्यांदा सन्ड्री एक्सपेन्सेसला टिकमार्क करूया. सन्ड्री एक्सपेन्सेसला टिकमार्क केली. काय ॲडजस्टमेंट आहे वाचा. सन्ड्री एक्सपेन्सेस इन्क्लूड ₹2 लाख. सन्ड्री एक्सपेन्सेसमध्ये 2 लाख कशाचे आहेत पेड ॲज अ कॉम्पेन्सेशन. 2 लाख रुपये काय म्हणून पेड केलेत तर कॉम्पेन्सेशन. कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई. कुणाला पेड केलेत टू द थर्ड पार्टी. एका त्रयस्थ व्यक्तीला हे पैसे पेड केले. किती रुपये 2 लाख रुपये. पण ते कशासाठी पेड केले फॉर द ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंट झाला कुणाकडून कॉज्ड बाय हिज डॉटर. ओके, आपण एक्झाम्पल कुणाचं सोडवतो आहे तर आपण एक्झाम्पल सोडवतो आहे डॉक्टर गुप्ताचं. डॉक्टर गुप्ताच्या मुलीकडून, डॉक्टर म्हणजे मुलगी, मुलीकडून एक ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटची कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई किती रुपये होती तर 2 लाख रुपये. एवढी 2 लाख रुपये आपण पेड केलेत आणि हा जो खर्च आहे तो खर्च काय म्हणून दाखवला तर सन्ड्री एक्सपेन्सेसमध्ये तो दाखवलेला आहे. ही ॲडजस्टमेंट सन्ड्री एक्सपेन्सेसवरती म्हणून आपण बघा इथं सन्ड्री एक्सपेन्सेसला इथं टिकमार्की केलेली आहे. ओके, ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या. आणि शेवटी काय सांगितलं आहे कॉम्प्यूट इन्कम फ्रॉम प्रोफेशन फॉर AY 2021. 2020-21 या वर्षाचं आपल्याला इन्कम हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, या एक्झाम्पलमध्ये या 2 ॲडजस्टमेंट नवीन आहेत. एकतर पहिली ॲडजस्टमेंट म्हणजे क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन्सची. मेडिसिन्सवरती ॲडजस्टमेंट पहिल्यांदा आली आहे. आणि शेवटची ॲडजस्टमेंट जी सन्ड्री एक्सपेन्सेस आहे तीसुद्धा पहिल्यांदा आलेली आहे. आपल्याला एक्झाम्पलमध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलं आहे, 4 ॲडजस्टमेंट दिल्यात आणि आपल्याला इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आता आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव काय आहे तर व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर गुप्ता, म्हणून पहिल्यांदा लिहिलं डॉक्टर गुप्ता.
व्यक्तीचं नाव अगोदर लिहायचं. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यांनी सांगितलं इन्कम फ्रॉम प्रोफेशन, म्हणून सेकंड लाईनला लिहिलं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आपण काय कॉम्प्यूट करतो आहे, काय कॅल्क्युलेट करतो आहे, तर इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आणि त्यानंतर कोणत्या वर्षाचं इन्कम, तर फॉर AY 2021. जे एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं ते तिसऱ्या लाईनला लिहायचं फॉर AY 2021, 2020-21 या वर्षाचं आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे. इन्कम कॅल्क्युलेशन करण्यापूर्वी या तिन्ही गोष्टी पहिल्यांदा मेन्शन कराव्या लागतात. ऑन द फर्स्ट लाईन वी शुड मेन्शन द नेम ऑफ द पर्सन. कोणत्या व्यक्तीचं आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे त्या व्यक्तीचं नाव पहिल्यांदा मेन्शन करायचं. त्यानंतर आफ्टर दॅट ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन दॅट वी आर कॉम्प्युटिंग द इन्कम फ्रॉम प्रोफेशन. ओके, दुसऱ्या लाईनला आपण इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करत आहोत हे मेन्शन करायचं. त्यासाठी तिथे लिहितो आपण कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. दिस इज सेकंड लाईन. अँड ऑन द थर्ड लाईन वी शुड मेन्शन फॉर विच असेसमेंट इयर वी आर कॅल्क्युलेटिंग द इन्कम. तिसऱ्या लाईनला काय मेन्शन करायचं, तर असेसमेंट इयर कोणतं आहे, फॉर विच असेसमेंट इयर. जे असेसमेंट इयर आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं किती 2020-21 ते इथं मेन्शन करावं लागतं. So before solving before calculating the income from profession, we need to mention these 3 points. ओके, हे 3 पॉईंट मेन्शन करावे लागतात. आणि त्यानंतर मग ॲक्च्युली इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करायचं. त्यासाठी 2 कॉलम वी हॅव टू प्रिपेअर 2 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स अँड सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज. अँड वी हॅव टू ड्रॉ दिस फॉर्मॅट दिस 2 कॉलम्स फॉर 1 पेज. पूर्ण 1 पेज हे ड्रॉ करायचं आणि आपण त्यामध्ये इन्कम फ्रॉम प्रोफेशन या व्यक्तीचं प्रोफेशनचं इन्कम हे कॅल्क्युलेट करणार आहोत. आता इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करताना त्यामध्ये फक्त 2 स्टेप्स आहेत. देर आर ओनली 2 स्टेप्स फॉर कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम प्रोफेशन. द फर्स्ट स्टेप इज टू स्टार्ट विथ. ओके, फर्स्ट स्टेप काय आहे, तर सुरुवात कशापासून करायची, तर हेडिंग द्यायचं ए प्रोफेशनल इन्कम्स. त्याला ए असं म्हटलं जातं. आपण आपल्या सोयीसाठी त्याला ए म्हणतो. ए हे हेडिंग आहे आणि पुढं नाव काय लिहायचं, प्रोफेशनल इन्कम्स. म्हणजे इथं कोणते इन्कम घ्यायचे बघा, तर जे इन्कम प्रोफेशनचे आहेत तेवढेच इन्कम फक्त इथं एका खाली एक लिहायचे आणि त्याच्या अमाऊंट जे आहेत त्या अमाऊंट कॉलमला लिहायच्या. सगळे इन्कम घ्यायचे नाहीत. ओके, वी हॅव टू टेक ओनली दोज इन्कम्स विच आर रिलेटेड टू प्रोफेशन. प्रोफेशनशी रिलेटेड जे इन्कम्स आहेत तेवढेच फक्त इन्कम आपल्याला एका खाली घ्यावे लागतात. फक्त कोणते इन्कम, प्रोफेशनचे इन्कम. त्यामुळं आपल्याला जे एक्झाम्पलमध्ये वेगवेगळे इन्कम दिलेले आहेत ते एक एक इन्कम वाचायचे. त्यापैकी जो प्रोफेशनचा इन्कम असेल तेवढाच फक्त इथं एका खाली तो लिहिला जातो. प्रोफेशनल इन्कम म्हणून तो लिहिला जातो. ओके, प्रोफेशनल इन्कममध्ये फक्त कोणती इन्कम लिहायचे, फक्त प्रोफेशनशी रिलेटेड. प्रोफेशनशी रिलेटेड हा व्यक्ती कोण आहे, तर हा व्यक्ती डॉक्टर आहे. डॉक्टर आहे म्हणजे या व्यक्तीचा दवाखाना असेल, हॉस्पिटल असेल. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवून एक एक इन्कम वाचायचं आणि ते इन्कम जर प्रोफेशनशी रिलेटेड असेल, डॉक्टरी पेशाशी रिलेटेड असेल तरच ते इन्कम इथं रेकॉर्ड केलं जातं. मग आता बघूया कोणकोणती इन्कम्स आहेत. बघा, पहिले इन्कम काय, तर पहिले इन्कम आहे पेशंट फी. पेशंटकडून किती फी मिळाले, 51,10,000. आता हे इन्कम डॉक्टरी पेशाचं आहे का पर्सनल इन्कम आहे, तर व्यक्ती हा डॉक्टर आहे. डॉक्टर असल्यामुळं त्या व्यक्तीला पेशंटकडून फी मिळते, त्यामुळे हे प्रोफेशनचंच इन्कम आहे. किती रुपये, 51,10,000. म्हणून प्रोफेशनल इन्कममध्ये लिहिलं पहिलं पेशंट फी. अमाऊंट डायरेक्ट बाहेर किती, 51,10,000. 51,10,000. एखाद्या डॉक्टरला पेशंटकडून फी मिळणं हे त्याच्या प्रोफेशनचंच काम आहे. प्रोफेशनल सर्व्हिस दिल्याबद्दल त्याला पैसे मिळतात, त्यामुळे हे प्रोफेशनचं इन्कम आहे. त्यानंतर पुढचे इन्कम बघा, डॉक्टरला पुढचे इन्कम कोणतं मिळाले, तर कन्सल्टेशन फी. सल्ला दिल्याबद्दल किती रुपये फी मिळाली, तर 3 लाख रुपये एवढं इन्कम मिळालं. किती रुपये इन्कम आहे, 3 लाख. हे कशासाठी मिळाले, तर कन्सल्टेशन. कन्सल्टेशन म्हणजे सल्ला देणं. डॉक्टर पेशंटला नेहमी सल्ला देत असतात, त्यातून 3 लाख रुपये मिळाले. मग सांगा हे पर्सनल इन्कम आहे का डॉक्टरी पेशाचं इन्कम आहे. यासाठी एवढंच बघायचं की हे जे पैसे मिळाले हे दवाखाना चालून मिळाले आहेत का.
तर साहजिक आहे दवाखान्यामध्ये पेशंट येतात, पेशंट आल्यानंतर डॉक्टर त्यांना सल्ला देतो, त्यातून पैसे मिळाले, त्यामुळे हे दवाखान्याशीच रिलेटेड डॉक्टरी पेशाचंच इन्कम आहे. त्यामुळे हे झालं प्रोफेशनल इन्कम. किती रुपये? 3 लाख. म्हणून बघा इथे लिहिले कन्सल्टेशन फी अमाऊंट डायरेक्ट बाहेर किती तर 3 लाख रुपये. हे झालं प्रोफेशनचं इन्कम. त्यानंतर पुढचं इन्कम काय बघा तर व्हिजिटिंग फी. किती रुपये? 2 लाख रुपये. डॉक्टरला व्हिजिटिंग फी मिळाली. व्हिजिटिंग फी म्हणजे काय? व्हिजिटिंग फी मीन्स फी रिसिव्ड बाय द डॉक्टर फॉर गिविंग द व्हिजिट टू द नियर बाय हॉस्पिटल्स फॉर चेकिंग द पेशंट, फॉर गिविंग ट्रीटमेंट टू द पेशंट. एखादा डॉक्टर आजूबाजूचे जे काही हॉस्पिटल्स असतात तिथे जाऊन तिथल्या पेशंटला तपासतो, तिथल्या रुग्णांची काळजी घेतो, त्या बदल्यात जे डॉक्टरला फी मिळते व्हिजिट केल्याबद्दल, भेट दिल्याबद्दल त्या हॉस्पिटलला, त्याला म्हटलं जातं व्हिजिटिंग फी. आता किती रुपये फी मिळाली तर 2 लाख रुपये. मग एवढंच बघायचं की हे जे 2 लाख रुपये मिळाले हे डॉक्टरी पेशाचे इन्कम आहे का, दवाखान्याशी रिलेटेड इन्कम आहे का. आता डॉक्टरचं कामच असतं वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट करणं, त्यामुळे हे डॉक्टरी पेशाचंच इन्कम आहे. त्यामुळे हे झालं प्रोफेशनल इन्कम. म्हणून बघा प्रोफेशनल इन्कममध्ये व्हिजिटिंग फी किती रुपये? 2 लाख रुपये हे आहे प्रोफेशनचं इन्कम. त्यानंतर पुढचं इन्कम काय बघा, नेक्स्ट इन्कम आहे रेंट ऑफ हाऊस. घराचं रेंट मिळालं. किती रुपये? 4,80,000. आता नावामध्ये सांगितलं आहे की हे इन्कम जे आहे ते कशाचं आहे तर ऑफ हाऊस, रेंट ऑफ हाऊस म्हणजे हे घराचं इन्कम आहे. हे काय दवाखाना चालवून मिळवलेलं इन्कम आहे का तर नाही. हे कशाचं इन्कम आहे? घराचं आहे. घर रेंटवरती दिलं होतं त्यातून इन्कम मिळालं म्हणजे हे घराचं इन्कम आहे. हे काय दवाखान्याचं इन्कम नाही, डॉक्टरी पेशाचं इन्कम नाही. त्यामुळे हे प्रोफेशनचं इन्कम नाही. आपल्याला फक्त कोणती इन्कम लागतात तर जे प्रोफेशनची इन्कम आहेत तेवढेच फक्त आपल्याला इन्कम लागतात. ओके, हे काय प्रोफेशनचं इन्कम नाही, हे घरगुती इन्कम आहे. पुढचं इन्कम आहे डिव्हिडंड ऑन शेअर्स. शेअर्सवरती डिव्हिडंड मिळाला. किती रुपये डिव्हिडंड मिळाला आहे तर 60,000 रुपये डिव्हिडंड मिळाला. आता डिव्हिडंड मिळाला, डिव्हिडंड रिसिव्ड इज अ इन्कम बट धिस इन्कम इज रिसिव्ड फॉर मेकिंग अन इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. डिव्हिडंड कधी मिळतो, डिव्हिडंड कशावरती मिळतो? तुम्ही ज्या वेळेला शेअर्समध्ये गुंतवणूक करता त्यावेळेला तुम्हाला डिव्हिडंड मिळतो. त्यामुळं डिव्हिडंड रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड इज युअर इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. हे तुमच्या गुंतवणुकीचं इन्कम आहे. दवाखाना चालवून डिव्हिडंड मिळतो का तर नाही. हा व्यक्ती कोण आहे? आपण कुणाचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे तर डॉक्टर गुप्ता नावाच्या व्यक्तीचं इन्कम आपण कॅल्क्युलेट करतो आहे. हा व्यक्ती डॉक्टर आहे. मग एवढंच बघायचं, व्यक्ती डॉक्टर आहे म्हणजे त्या व्यक्तीचा दवाखाना असणार. मग दवाखाना चालवून डिव्हिडंड मिळतो का तर नाही. दवाखान्याचंही इन्कम आहे का? नाही. हे दवाखान्याचं इन्कम नाही म्हणजे हे प्रोफेशनचं इन्कम नाही. बरोबर, हे गुंतवणुकीचं इन्कम आहे, इन्व्हेस्टमेंटवरचं इन्कम आहे. दवाखाना चालवून हे मिळालेलं इन्कम नाही, म्हणून हे प्रोफेशनचं इन्कम नाही. आणि शेवटचं इन्कम आहे टू सॅलरी फ्रॉम लोकल मेडिकल कॉलेज. किती रुपये पगार मिळाला तर 6 लाख रुपये एवढा पगार मिळाला. पण हे कशाचं इन्कम आहे? त्यांनी सांगितलं आहे की हे सॅलरी म्हणून, पगार म्हणून मिळालेले पैसे, पगाराचे. ओके, आणि सॅलरीसाठी इन्कम टॅक्समध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी, जसं आपला आत्ताचा टॉपिक आहे इन्कम फ्रॉम प्रोफेशन, पाठीमागचा टॉपिक होता इन्कम फ्रॉम बिझनेस, तसं सॅलरीसाठी सेपरेट एक टॉपिक आहे, सेपरेट एक हेडिंग आहे ज्याचं नाव आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. त्यामुळे हे जे काय 6 लाख रुपये पगार मिळाला लोकल कॉलेजकडून तो सॅलरीचा इन्कम आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे तो इन्कम फ्रॉम सॅलरी या ठिकाणी तो टॅक्सेबल होईल, तो प्रोफेशनमध्ये येणार नाही. त्यामुळे ते प्रोफेशनचं इन्कम नाही, कारण ते सॅलरी आहे त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे ते इन्कम फ्रॉम सॅलरीला जाईल, ते इन्कम फ्रॉम प्रोफेशनमध्ये येणार नाही. ओके, एवढे सगळे इन्कम झाले. बघा जे काही इन्कम दिलेले होते डेबिट साईडला, रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटला जे जे इन्कम दिले होते त्यापैकी प्रोफेशनचे फक्त कोणते आले? एक तर पेशंटकडून फी मिळाली, कन्सल्टेशन फी मिळाली आणि व्हिजिटिंग फी. एवढेच 3 हे प्रोफेशनचे इन्कम आहेत. बाकीचे कोणतेही प्रोफेशनचे इन्कम नाहीत. आता त्यानंतर बघा जे जे प्रोफेशनचे इन्कम होते ते आपण अमाऊंट कॉलम लिहिलेले, हे 3 इन्कम आहेत. त्याखाली रेट शोधून बेरीज केली, या तिन्ही इन्कमची बेरीज किती आली तर 56,10,000. तिन्ही इन्कमची बेरीज आली 56,10,000. हा जो कोण व्यक्ती आहे डॉक्टर गुप्ता, याला वर्षभरामध्ये
प्रोफेशन चालवून किती रुपये इन्कम मिळाले, तर 56,10,000 एवढे इन्कम हे मिळालेलं आहे. ही झाली पहिली स्टेप. इन्कम फ्रॉम प्रोफेशनमधले ही पहिली स्टेप झाली. आता दुसरी स्टेप आणि शेवटची ते म्हणजे प्रोफेशनल एक्सपेन्सेस. जे प्रोफेशन चालवण्याचे खर्च आहेत, एक्सपेन्सेस आहेत, ते आता एकाखाली एक लिहायचे. त्याला हेडिंग दिलं बी, प्रोफेशनल एक्सपेन्सेस. ओके, कोणते एक्सपेन्सेस लिहायचे बघा पुन्हा एकदा, तर ओनली दोज एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू प्रोफेशन. प्रोफेशन चालवण्याशी रिलेटेड जेवढे खर्च आहेत. प्रोफेशन हा व्यक्ती कोण आहे, तर हा व्यक्ती डॉक्टर आहे. डॉक्टर आहे म्हणजे या व्यक्तीचा दवाखाना असेल, मग दवाखान्याशी रिलेटेड कोणते खर्च आहेत तेवढेच फक्त इथं घ्यायचे, फक्त दवाखान्याशी रिलेटेड. मग बघा एक एक खर्च. पहिला खर्च काय आहे, पहिला खर्च आहे परचेस ऑफ मेडिसिन्स. अमाऊंट किती आहे, 20,20,000 आणि त्याला टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. आता किती रुपयाचे मेडिसिन्स खरेदी केल्यात, तर 20,20,000च्या. हा प्रोफेशनचा खर्च आहे का पर्सनल आहे, तर हा व्यक्ती डॉक्टर आहे. डॉक्टर आहे म्हणजे या व्यक्तीला पेशंटला काही मेडिसिन द्याव्या लागतात आणि त्या मेडिसिन ज्या पेशंटला दिल्या जातात त्या अगोदर डॉक्टरला खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे मेडिसिन्स खरेदी केला तर हा डॉक्टरचा प्रोफेशनचा दवाखान्याचाच खर्च आहे, म्हणजे हा प्रोफेशनचा खर्च झाला. किती रुपयाचे मेडिसिन खरेदी केल्यात, 20,20,000. पण त्याला टिकमार्क आहे. ॲडजस्टमेंट काय बघा, ॲडजस्टमेंट नंबर 3 भाचा ॲडजस्टमेंट. क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन्स ₹20,000. मेडिसिन्स किती शिल्लक आहेत क्लोजिंगला म्हणजे वर्षाच्या शेवटी, तर 20,000चे मेडिसिन्सच्या शिल्लक आहेत. ही ॲडजस्टमेंट पहिल्यांदा आली, त्यामुळे इफेक्ट केअरफुली बघा. आपण मेडिसिन किती रुपयाच्या खरेदी केल्या होत्या, तर 20,20,000चे मेडिसिन्स आपण खरेदी केल्या होत्या. यापैकी शिल्लक किती राहिल्या, 20,000च्या शिल्लक राहिल्या. म्हणजे आपण वापरल्या किती ते कसं फाइंड आउट करायचं, जेवढ्या खरेदी केल्या होत्या 20,20,000च्या त्यामधून जेवढ्या शिल्लक राहिल्या तेवढ्या मायनस करा. म्हणजे आपण वापरल्या किती असणार, तर वापरल्या असणार आहेत 20,00,000 रुपयाच्या मेडिसिन्स वापरल्या. हे कसं फाइंड आउट केलं बघा, त्यासाठी वर्किंग नोट आपण तयार केले. वर्किंग नोट 1 मेडिसिन्स कन्झ्युम्ड. आपण वापरले किती, तर मेडिसिन्स कन्झ्युम्ड कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला मेडिसिन्स कन्झ्युम्ड इज इक्वल टू मेडिसिन्स परचेस्ड. किती रुपयाच्या खरेदी केल्या होत्या, 20,20,000. त्यातनं शिल्लक जेवढ्या राहिल्या तेवढ्या वजा करा, म्हणून लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती रुपये दिले ॲडजस्टमेंटमध्ये, तर क्लोजिंग स्टॉक दिला आहे 20,000 रुपये. तेवढ्या वजा केल्या. वजा केल्यानंतर 20,000 वजा केल्यानंतर आपण वापरलं किती, तर 20,00,000च्या. ओके, इन्कम फ्रॉम प्रोफेशनमध्ये ज्या वेळेला एखाद्या डॉक्टरचं एक्झाम्पल विचारलं जातं त्यावेळेला मेडिसिन्सवरती ही ॲडजस्टमेंट असते. आपण मेडिसिन्स खरेदी केल्या किती रुपयाच्या ते देतात आणि त्यातल्या शिल्लक किती हे सांगतात आणि याच्यावरून आपल्याला किती आपण मेडिसिन्स वापरल्या, कन्झ्युम केल्या ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. त्याचं सिम्पल फॉर्म्युला मेडिसिन्स परचेस्ड किती रुपयाच्या खरेदी केल्या मायनस क्लोजिंग स्टॉक. त्यातनं शिल्लक किती तेवढ्या वजा केल्या की आपल्याला आपण किती मेडिसिन्स वापरल्या हे आपल्याला मिळतं आणि तेवढाच आपला खर्च मानला जातो. जेवढ्या मेडिसिन्स आपण वर्षभरामध्ये वापरल्या, कन्झ्युम केल्या तेवढाच फक्त तो खर्च मानला जातो. त्यामुळे खर्च किती येणार आहे, तर 20,00,000 रुपये. आणि ह्या मेडिसिन्सचा खर्च आहे. मेडिसिन्स म्हणजे औषधं हे प्रोफेशनशी रिलेटेड असतात, त्यामुळे तो झाला प्रोफेशनचा खर्च. त्यामुळे बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये पहिला लिहिला आहे मेडिसिन्स कन्झ्युम्ड कंसामध्ये वर्किंग नोट नंबर 1. त्यासाठी आपण ही वर्किंग नोट तयार केलेली आहे आणि किती रुपये खर्च आला, तर 20,00,000 रुपये. हा झाला पहिला खर्च. त्यानंतर बघा पुढचा खर्च काय, पुढचा खर्च आहे असिस्टंट सॅलरी. असिस्टंटला पगार दिला किती रुपये, 5,60,000. ॲडजस्टमेंट काय नाही आहे, त्यामुळे एवढंच पाहायचं की हा खर्च घरगुती आहे का हा खर्च प्रोफेशनचा म्हणजेच दवाखान्याचा आहे. आता हा असिस्टंट कुठे असणार काम करत, तर दवाखान्यामध्ये डॉक्टरला मदत करण्यासाठी असिस्टंट असतो. त्यामुळं त्या असिस्टंटला जो काय पगार दिला आहे तो दवाखान्यात काम केल्याबद्दलचा पगार आहे. त्यामुळे तो झाला दवाखान्याचा खर्च म्हणजेच प्रोफेशनचा खर्च, म्हणून तो झाला प्रोफेशनल एक्सपेन्सेस. म्हणून बघा इथं प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये असिस्टंट सॅलरी अमाऊंट डायरेक्ट बाहेर किती, 5,60,000. त्यानंतर पुढचा खर्च वाचा. नेक्स्ट एक्सपेंडिचर आहे नर्स सॅलरी. नर्सला किती पगार दिला आहे, तर 6,00,000 रुपये एवढा पगार दिला आहे. नर्सला पगार दिला 6,00,000 रुपये. आता नर्स ही दवाखान्यात काम करते का घरी काम करते, ऑब्वियसली नर्स ही दवाखान्यात काम करते.
तिला पगार दिला म्हणजे हा दवाखान्यामधला खर्च आहे, म्हणजेच हा प्रोफेशनल एक्सपेन्सेस आहे. किती रुपये? 6 लाख. म्हणून बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये नर्स सॅलरी अमाऊंट किती? 6 लाख रुपये. त्यानंतर पुढचा खर्च आहे हॉस्पिटल रेंट. हॉस्पिटलचं दवाखान्याचं रेंट पेड केलं किती रुपये? 4,80,000. आता नावामध्ये सांगितले की हे रेंट हॉस्पिटलचं आहे, दवाखान्याचं आहे, म्हणजे हा झाला दवाखान्याचा खर्च. दवाखान्याचा म्हणजेच प्रोफेशनचा खर्च. किती रुपये? 4,80,000. म्हणून बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये हॉस्पिटल रेंट अमाऊंट किती? 4,80,000 रुपये हा प्रोफेशनचा खर्च आहे. त्यानंतर पुढचा खर्च बघा टॅक्स ऑफ हाऊस. घराचा टॅक्स पेड केला. किती रुपये पेड केला आहे? तर 1,20,000 एवढा घराचा टॅक्स पेड केला आहे. नावामध्ये सांगितलं आहे की हा घराचा टॅक्स आहे. मग हा पर्सनल खर्च आहे का दवाखान्याचा प्रोफेशनचा खर्च आहे? ऑब्वियसली व्हेन वी पे एनी एक्सपेन्सेस रिलेटिंग टू हाऊस, हाऊस इज अवर पर्सनल. ओके, आपलं घर हे आपलं पर्सनल असतं, खाजगी असतं. त्यामुळे घराचा खर्च हा घरगुती खर्च आहे, हा पर्सनल खर्च आहे. हा काय प्रोफेशनचा खर्च नाही. ओके, हा काय प्रोफेशनचा दवाखान्याचा खर्च नाही आहे. त्यामुळं तो झाला पर्सनल खर्च, हा घरगुती खर्च आहे. त्यामुळे तो येणार नाही. आपल्याला फक्त कोणते खर्च लागतात बघा? तर फक्त प्रोफेशनशी रिलेटेड जेवढे खर्च आहेत तेवढेच फक्त आपल्याला लागतात. त्यानंतर पुढचा खर्च काय बघा? तो आहे रिपेअर्स ऑफ हॉस्पिटल. हॉस्पिटलचं रिपेअरिंग केलं, दुरुस्ती केली, किती रुपये खर्च आला? 4,60,000 हा एकूण खर्च आहे. आता त्याला टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. पण समजा ॲडजस्टमेंट नसती तर हा पर्सनल खर्च का प्रोफेशनचा? तर त्यांनी नावामध्ये सांगितलं आहे की हा खर्च रिपेअरिंग हॉस्पिटलचं केलं आहे, दवाखान्याचं, म्हणजे हा दवाखान्याचा खर्च आहे. दवाखान्याचा म्हणजेच प्रोफेशनचा. एकूण खर्च आहे 4,60,000. पण ॲडजस्टमेंट काय बघा? ॲडजस्टमेंट काय सांगितले बघा? हॉस्पिटलची रिपेअर्सची ॲडजस्टमेंट नंबर 2. रिपेअर्स इन्क्लूड रिपेअर्स ऑफ हाऊस ₹60,000. ओके, रिपेअर्समध्ये 60,000 रुपये कुठलं रिपेअरिंग आहे? तर घराचं रिपेअरिंग आहे. आता मगाशी सांगितलं आपलं घर हे आपलं पर्सनल असतं, त्यामुळे तो घराचं रिपेअरिंग हा पर्सनल खर्च आहे. एकूण खर्च किती आहे हॉस्पिटलच्या दुरुस्तीचा? तर तो आहे 4,60,000. बरोबर. मग 4,60,000पैकी हे 60,000 रुपये घराचे आहेत, तेवढे मायनस करा. 4,60,000 रुपये एकूण रिपेअरिंगचा खर्च आहे. त्यातून हे 60,000 जे आहेत हे पर्सनल आहे, तेवढे फक्त मायनस करा. राहिला खर्च किती? तर 4 लाख रुपये राहिला. तेवढा दाखवायचा प्रोफेशनचा खर्च. म्हणून बघा इथं अमाऊंट आली रिपेअर्स ऑफ हॉस्पिटल अमाऊंट किती? 4 लाख रुपये. ही अमाऊंट कशी फाइंड आउट केली? पुन्हा एकदा बघा, एकूण रिपेअरिंगचा खर्च आहे 4,60,000 आणि त्यामध्ये हे जे 60,000 रुपये आहेत हे घराचे आहेत आणि घर हे आपलं पर्सनल असतं, त्यामुळे तेवढा 60,000 खर्च बाजूला केला. एकूण 4,60,000मधून हे 60,000 गेले, वजाबाकी किती आली? तर 4 लाख रुपये. तेवढा झाला फक्त प्रोफेशनचा खर्च. तेवढाच फक्त प्रोफेशनचा खर्च दाखवला. रिपेअर्स ऑफ हॉस्पिटल अमाऊंट किती? 4 लाख रुपये. जेवढा प्रोफेशनचा आहे तेवढाच फक्त खर्च मेन्शन केला. त्यानंतर पुढचा खर्च आहे स्टेशनरी. स्टेशनरीचा खर्च किती आहे वर्षभराचा? तर 3 लाख रुपये. आता हा खर्च पर्सनल आहे का प्रोफेशनचा एवढंच पाहायचं. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये पेशंटला काही फाईल्स द्यावे लागतात, दवाखान्यामध्ये पेजेस लागतात, पेन्स लागतात, पेन्सिल लागतात, इतर काय स्टेशनरीचं साहित्य लागतं. बिझनेस असो किंवा प्रोफेशन असो, त्यासाठी स्टेशनरी हा खर्च प्रोफेशनचा असतो, बिझनेसचा असतो. त्यामुळे तो झाला प्रोफेशनचा खर्च, कारण त्याच्यावर कोणतीच ॲडजस्टमेंट दिली नाही. दवाखान्यामध्ये स्टेशनरीसाठी काही पैसे खर्च करावे लागतात, त्यामुळे हा झाला प्रोफेशनचा खर्च. म्हणून बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये स्टेशनरी अमाऊंट किती? 3 लाख रुपये हा प्रोफेशनचा खर्च आहे. त्यानंतर पुढचा खर्च आहे इन्कम टॅक्स पेड. इन्कम टॅक्स किती पेड केला आहे? तर 3 लाख रुपये. आता मगाशी सांगितलं इन्कम टॅक्स इज अ टॅक्स ऑन द पर्सनल इन्कम ऑफ एन इंडिव्हिज्युअल. एखाद्या व्यक्तीचं जे स्वतःचं वैयक्तिक इन्कम आहे त्यावरचा इन्कमवरचा टॅक्स त्याला इन्कम टॅक्स म्हणतात. त्यामुळं हा टॅक्स पर्सनल इन्कमवरचा असतो. त्यामुळं जो टॅक्स आपण पेड करतो इन्कम टॅक्स तो पर्सनल खर्च आहे. हा काय प्रोफेशनचा दवाखान्याचा खर्च नाही, त्यामुळे तो येणार नाही. आपल्याला फक्त कोणते खर्च लागतात? तर जे प्रोफेशनचे खर्च आहेत तेवढेच फक्त लागतात. हा प्रोफेशनचा दवाखान्याचा खर्च नाही, हा आपला वैयक्तिक आहे. पुढचा खर्च पण तसाच आहे. पूजा एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 40,000.
40,000 रुपये खर्च कशासाठी केला, तर एखाद्या फेस्टिवल दिवशी पूजा ऑर्गनाईज केली, धार्मिक विधीसाठी केलेला खर्च आहे. आता धार्मिक विधी करणं हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. धार्मिक विधी करायचा की नाही, कशा पद्धतीनं करायचा, कोणत्या दिवशी करायचा, तो छोटा करायचा का मोठा विधी करायचा, हा आपला पर्सनल प्रश्न असतो. दवाखाना चालवण्यासाठी एखाद्या डॉक्टरला स्वतःचा दवाखाना चालवण्यासाठीचा काय हा खर्च नाही आहे, तर ते आपली पर्सनल इच्छा आहे, त्यामुळे तो आपला पर्सनल खर्च आहे. त्यामुळे पूजा एक्सपेन्सेस हा आपला पर्सनल एक्सपेन्सेस आहे, हा काय प्रोफेशनचा खर्च नाही, त्यामुळे तो येणार नाही. त्यानंतर पुढचा एक खर्च आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. किती रुपये, 3,60,000 एवढा ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. आता नॉर्मली समजा ॲडजस्टमेंट नसती तर ट्रॅव्हलिंग हा पर्सनल असतो का प्रोफेशनचा, तर प्रोफेशनच्या कामासाठी डॉक्टर असेल किंवा ते जे काय काम करणारे एम्प्लॉईज असतील त्यांना इकडं तिकडे फिरावं लागतं, त्यामुळे ट्रॅव्हलिंग हा प्रोफेशनचाच खर्च आहे. एकूण खर्च किती दिला आहे बघा, तो आहे 3,60,000. पण त्याच्यावर ॲडजस्टमेंट काय वाचा, ॲडजस्टमेंट नंबर 1, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इन्क्लूड. ट्रॅव्हलिंगमध्ये किती रुपये इन्क्लुडेड आहेत, 2,00,000 रुपये, जे आपण कशावरती खर्च केले आहेत, फॉर प्रायव्हेट ट्रिप. 2,00,000 रुपये खर्च हा प्रायव्हेट ट्रिपचा आहे, तो खाजगी खर्च आहे. प्रायव्हेट म्हणजे पर्सनल खर्च झाला आणि तो खर्च ट्रॅव्हलिंगमध्ये इन्क्लूड केलेला आहे. तो किती पर्सनल खर्च आहे, 2,00,000 रुपये. मग आता बघा एकूण खर्च किती दिला आहे ट्रॅव्हलिंगचा, 3,60,000. त्या 360मधून जो पर्सनल आहे, प्रायव्हेट आहे, 2,00,000 रुपये तेवढा बाजूला करा. एकूण खर्च आहे किती, 3,60,000. ह्या 360मधून जो प्रायव्हेट आहे 2,00,000 रुपये तेवढा कमी केला म्हणजे राहिला खर्च किती, 1,60,000 तेवढाच असणार आहे प्रोफेशनचा. एकूण खर्च दिला आहे 3,60,000, पण त्यापैकी त्यांनी सांगितले की 2,00,000 रुपये प्रायव्हेट ट्रिपचे तेवढे बाजूला केले, राहिले किती, 1,60,000 तेवढाच प्रोफेशनचा खर्च. म्हणून बघायला दिलेले ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किती रुपये, 1,60,000. इथं तो खर्च डायरेक्ट कॅल्क्युलेट करून दिला आहे. एकूण खर्च ट्रॅव्हलिंगचा 3,60,000. बघा इथं पुन्हा एकदा एकूण खर्च किती दिला होता, तर 3,60,000 इथं दिलेला आहे, इथं ॲरो केलेला आहे. आणि पुढं सांगितलं होतं यापैकी 2,00,000 रुपये प्रायव्हेट ट्रिपचे, तेवढा पर्सनल आहे, तेवढा बाजूला केला, कमी केला. मग राहिलेला जो खर्च आहे किती, 1,60,000 एवढाच असणार आहे प्रोफेशनचा खर्च. त्यानंतर पुढचा खर्च बघा, पुढचा खर्च आहे हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस. आता नावातच सांगितले की हा खर्च घरगुती आहे. घरगुती म्हणजे हा खर्च पर्सनल आहे, बरोबर. हा काय दवाखान्याचा खर्च नाही, हा प्रोफेशनचा खर्च नाही, त्यामुळे तो येणार नाही. आणि शेवटचा खर्च आहे सन्ड्री एक्सपेन्सेस, किरकोळ खर्च. किती रुपये सांगितलेत, 3,00,000. त्याला टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. एकूण खर्च आहे 3,00,000 आणि ॲडजस्टमेंट वाचा, शेवटची ॲडजस्टमेंट सन्ड्री एक्सपेन्सेस इन्क्लूड. सन्ड्री एक्सपेन्सेसमध्ये किती रुपये इन्क्लूड आहेत, तर 2,00,000 रुपये. ते कशाचे आहेत, पेड ॲज अ कॉम्पेन्सेशन. 2,00,000 रुपये कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई म्हणून दिली. कुणाला, टू द थर्ड पार्टी, एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला 2,00,000 रुपये नुकसान भरपाई दिली. कशासाठी, फॉर द ॲक्सिडेंट. एक ॲक्सिडेंट झाला कुणाकडून, कॉज्ड बाय हिज डॉटर. ज्या व्यक्तीचं आपण डॉक्टर गुप्ता या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय, त्याच्या डॉक्टरकडून, मुलीकडून एक ॲक्सिडेंट झाला आणि त्याची नुकसान भरपाई किती दिली, 2,00,000 रुपये. आता घरामधील एखाद्या व्यक्तीकडून किंवा आपल्याकडून कुणाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यासाठी नुकसान भरपाई 2,00,000 रुपये दिली, तर तो आपला पर्सनल खर्च आहे का तो आपला दवाखान्याचा खर्च आहे. ऑब्वियसली ॲक्सिडेंट आपल्यामुळं झाला आहे, आपल्या चुकीमुळं, त्यामुळे तो आपला पर्सनल खर्च आहे. हा काय दवाखाना चालवण्याचा खर्च नाही, बरोबर. हा पर्सनल खर्च आहे. किती रुपये, 2,00,000 रुपये. आणि तो खर्च आपण इथं सन्ड्री एक्सपेन्सेसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. बघा एक्झाम्पलमध्ये सन्ड्री एक्सपेन्सेस किती दिलेत, सन्ड्री एक्सपेन्सेसचे अमाऊंट आहे किती आहे बघा, सन्ड्री एक्सपेन्सेसचे अमाऊंट आहे 3,00,000. या 3,00,000पैकी हे 2,00,000 रुपये हा पर्सनल खर्च आहे. मग त्या 3,00,000 पैकी हे 2,00,000 रुपये बाजूला करा, राहिले किती रुपये, 3 2 केले, राहिले किती, 1,00,000. तेवढाच असणार आहे प्रोफेशनचा खर्च. एकूण खर्च किती दिला होता बघा, तर एकूण सन्ड्री एक्सपेन्सेस आहेत 3,00,000 रुपये एवढे दिलेले आहेत. एकूण खर्च किती दिला आहे, तर 3,00,000 रुपये दिलेला आहे. आणि 3,00,000पैकी हे 2,00,000 रुपये नुकसान भरपाई जी पेड केली, तो आपला वैयक्तिक खर्च आहे, पर्सनल खर्च आहे, तो त्यातनं वजा केला. 3,00,000पैकी 2,00,000 गेले, राहिलेला जो काही 1,00,000 आहे तेवढाच असणार आहे फक्त प्रोफेशनचा खर्च. कारण की सन्ड्री एक्सपेन्सेस म्हणजे किरकोळ खर्च,
ओके, कोणत्याही बिझनेसमध्ये सन्ड्री एक्सपेन्सेस हा खर्च असतो, प्रोफेशनमध्ये देखील हा खर्च असतो. त्यामुळे तो झाला प्रोफेशनचा खर्च. एकूण खर्च जो होता 3 लाख, त्यापैकी पर्सनल खर्च फक्त वजा केला, राहिलेला प्रोफेशनचा खर्च. बघा मग पेमेंट बाजू सर्व झाले का? सर्व पेमेंट साईडचे जे काही पॉईंट्स होते ते आपल्याला झालेले. सुरुवातीला आपण रिसीट साईड वाचली, त्याचं पोस्टिंग केलं. त्यापैकी जे जे प्रोफेशनचे होते ते प्रोफेशनल इन्कम म्हणून लिहिले. पेमेंट देखील झालेले आहेत. ॲडजस्टमेंट बघा 1 2 3 4 चारही ॲडजस्टमेंटसुद्धा झालेले आहेत. चारही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आपण केलेले आहेत. आता फक्त बघा हे इन्कम्सची टोटल आपण मागाशीच केली होती. इन्कमची टोटल किती आली होती? 56,10,000. त्यानंतर आता एक्सपेन्सेस सर्व आपल्या टिकमार्क आलेले आहेत. आता हे जे काही इन्कम्स एक्सपेन्सेस आहेत, प्रोफेशनचे खर्च, ह्या सर्व खर्चाची बेरीज करायची आणि त्याला नाव द्यायचं टोटल बी. त्याला टोटल बी का म्हणायचं? कारण आपण वरती हेडिंगला बी असं नाव दिले, म्हणून येणाऱ्या बेरजेला म्हणायचं टोटल बी. ह्या सर्व खर्चाची बेरीज झाली किती रुपये? 46 लाख. ओके, वर्षभराचा प्रोफेशनचा खर्च आला आहे 46 लाख. आणि मग बघा इन्कम किती आलं होतं? 56,10,000. त्यातून हा खर्च वजा करा आणि जी वजाबाकी येते त्याला नाव दिलं जातं इन्कम फ्रॉम प्रोफेशन. म्हणून शेवटी उत्तर कॅल्क्युलेट केलं इन्कम फ्रॉम प्रोफेशन कंसामध्ये ए मायनस बी. ए म्हणजे इन्कमची बेरीज आणि बी म्हणजे एक्सपेन्सेसची बेरीज. इन्कममधून एक्सपेन्सेस वजा केले. या डॉक्टरचं वर्षभराचं इन्कम किती आलं? तर 10,10,000 रुपये. ओके, हे या व्यक्तीचं इन्कम आहे. या इन्कमवरती या डॉक्टरला टॅक्स भरावा लागणार आहे. सो दिस इज एक्झाम्पल नंबर 3 ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. Okay, you should note down this example and solution in your notebook. Thank you very much.